आणि मी दिनेश पाटील पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय। आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव। सांपडे गावात हनुमान जन्मोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। तर आता आपण आलो दत्त मंदिरात आणि हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि खूप चांगला होणार आहे। तर कंटिन्यू व्हिडिओवर राहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सुद्धा तुला रामाचा वरदान एक गाणे बोला बोला जय जय हनुमान। तर हनुमान जन्मोत्सवच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा। हाथ वज्र और ध्वजा बिराजे, कांधे मूंज जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन। विद्वान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। मित्रांनो आता दर्शन झालंय आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज खरा जल्लोष बघायला भेटणार आहे तुम्हाला। ते म्हणजे पालखीचा, कारण माझे मित्र आहेत महेंद्र ठाकूर, त्यांच्या इथे मान आहे पालखी सजवण्याचा। तर त्यांच्या घरी पालखी सजेल आणि ती आपल्या संपूर्ण गावाभोवती फिरेल असा कार्यक्रम असणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू बघा। मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आणि मी मगाशी मला बोलवलं की आज संध्याकाळी जल्लोष असणार आहे पालखीचा। तर पालखीचं आता प्रस्थान झालेलं आहे दत्त मंदिराकडे। मित्रांनो बघू शकता आता कसं एन्जॉय करतात। हा वहिनी कसं वाटतं? एकदम मस्त, खरोखर खूप आनंदात आहे मी। आणि माझ्या भगवंतांनी चांगला कार्यक्रम करून घेतला आमच्या गावाकडनं। असा सगळ्या गावाचा प्रतिसाद असावा। नक्कीच नक्कीच।
बघितलं तुम्ही कसा जल्लोष चालू आहे तो पालखीला. आता मी आहे आता गावदेवी मंदिराजवळ. तर आमचा आता जो पालखीचा जो नियम आहे ते आता महेंद्र ठाकूर यांच्या घरातून आणि ते आता गावदेवी मंदिराजवळ येईल आणि गावदेवी मंदिराजवळून दत्त मंदिराला जाईल. दत्त मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर ती पुन्हा गावदेवी मंदिराजवळ येणार आहे. असेच कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करा विसरू नका. आगमन झालेलं आहे. आता इथून दत्त मंदिराला प्रस्थान होईल पालखी. तर असं एन्जॉय करा व्हिडिओला आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका.
आता गावदेवी मंदिरावरून पालखी प्रस्थान झाली दत्त मंदिराकडे आणि आता आपण दत्त मंदिराच्या परिसरात आहोत. तर आमच्या या पालखीचं नियोजन असं असतं की महेंद्र ठाकूर त्यांच्याकडून गावदेवी मंदिर आणि गावदेवी मंदिरावरून दत्त मंदिर असा हा पालखीचा प्रवास असतो आणि इथे 5 प्रदक्षिणा घालून हरिनामाच्या गजरात पुन्हा गावदेवी मंदिराकडे पालखी प्रस्थान होईल आणि हा कार्यक्रम संपन्न होईल. तर आता 5 प्रदक्षिणा घालणार ते आपण या व्हिडिओमार्फत बघूया. इथे काय बोलतो बाकी एकदम पालखीचा सोहळा व्यवस्थित झालेला आहे. अजून पूर्ण पार पडायचं आहे. हा ना, आता मंदिरात आलेलं आहे. आता मंदिरात 5 प्रदक्षिणा घालून परत गावदेवी मंदिरात जाणार आहे पालखी. तर असेच व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुँ लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा बिराजे कांधे मूंज जनेऊ साजे. तान मृदुंगाचा आवाज तुम्हाला येत असेल. आता ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजराने आता 5 प्रदक्षिणा पूर्ण होतात. तर आपण बघू शकता माझ्या मागे आणि हीच पालखी इथून पुन्हा प्रस्थान गावदेवी मंदिराजवळ होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.